नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण इंट्रोडक्शन टू इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेची ओळख करून घेणार आहोत. अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. या आधीच्या माझ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी आपणाला भारतीय व्यावसायिक पर्यावरण या पेपरचा अभ्यासक्रम सांगितलं होतं. या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या पहिल्या प्रकरणामध्ये जो पहिला पॉइंट आहे तो आपण आज रोजी या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करू, की ज्यामध्ये आपण अर्थव्यवस्थेची ओळख म्हणजेच अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा अर्थव्यवस्थेचा अर्थ, त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या 2 ते 3 व्याख्या आपण अभ्यासू. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे विविध 5 वैशिष्ट्ये आपण अभ्यासू आणि या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यात अर्थव्यवस्थेचे जे 3 प्रकार पडतात त्या प्रकारांची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की अर्थव्यवस्था कशाला म्हणतात. या आधीच्या वर्गामध्ये म्हणजे बीकॉम भाग 1 मध्ये असताना तुम्ही अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या अभ्यासलात. ती व्याख्या सांगत असताना मानवाच्या अमर्याद गरजा असतात. या अमर्याद गरजा भागवण्यासाठी साधनेही मर्यादित असतात. मर्यादित साधनांच्या मदतीने अमर्याद गरजांचा मेळ कसा घालता येईल याचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. या आशयाची व्याख्या आपणा सर्वांना माहिती आहे. तसेच अर्थव्यवस्था म्हणजे काय हे जाणून घेत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की मानवाच्या विविध स्वरूपाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठीची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे मानवाच्या विविध स्वरूपाच्या विविध प्रकारच्या ज्या अमर्याद गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठी ज्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते त्या वस्तू आणि सेवा निर्माण करणारी आणि पुरविणारी यंत्रणा किंवा संघटन म्हणजे अर्थव्यवस्था होय. अशी साध्या आणि सोप्या भाषेत अर्थव्यवस्थेची व्याख्या आपल्याला करता येईल. या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल इथे 3 अर्थव्यवस्थेच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्यांमध्ये काय सांगितलेलं आहे? पहिलं म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे असं संघटन होय की ज्या संघटनेच्या माध्यमातून मानवी गरजांची पूर्तता किंवा मानवी गरजा पूर्तता करणाऱ्याची ही यंत्रणा आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था म्हणजे असं संघटन की ज्या संघटनेच्या माध्यमातून मानवी गरजांची पूर्तता केली जात असते. म्हणजे अर्थव्यवस्था ही मानव निर्मित अशा प्रकारची यंत्रणा आहे. अर्थव्यवस्थेची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मानव निर्मित आहे, मॅनमेड आहे. मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी ही मानव निर्मित यंत्रणा कार्यरत असते, ही मानव निर्मित संघटना कार्यरत असते. तिसरी व्याख्या आपण बघूया या ठिकाणी. ही यंत्रणा म्हणजे ही अशा प्रकारची एक चौकट आहे, अशा प्रकारचं एक फ्रेमवर्क आहे की ज्या चौकटीमध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्व घडामोडी किंवा आर्थिक घडामोडी या चौकटीमध्ये कार्यरत असतात. म्हणजे मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी मानवाच्या गरजा भागविणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी ज्या काही आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया असतात त्या सर्व आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया एका विशिष्ट ढाच्यामध्ये किंवा एका विशिष्ट चौकटीमध्ये कार्यरत असतात आणि त्या ढाच्याला आणि त्या विशिष्ट चौकटीला आपण अर्थव्यवस्था असे म्हणत असतो. आता
उदाहरणार्थ, आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या आपल्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण, यासारख्या गरजांची पूर्तता करण्यासाठी या ठराविक ठिकाणी एक यंत्रणा कार्यरत आहे. समजा तुम्हाला तुमच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला भूक लागली असेल, तुम्हाला अन्नधान्यांची गरज असेल, तर त्या अन्नधान्याच्या पुरवठ्याची यंत्रणा आपल्या देशामध्ये कार्यरत असते. तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करावयाची असेल, उदाहरणार्थ तुम्हाला मोबाईल खरेदी करावयाचा असेल, इंटरनेटची फॅसिलिटी तुम्हाला हवी असेल, किंवा यासारख्या ज्या काही वस्तू तुम्हाला आवश्यक असतात, त्या वस्तू पुरविण्यासाठीची एक यंत्रणा कार्यरत असते. त्या यंत्रणेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. एक संघटन कार्यरत असतं, त्या संघटनेला आपण अर्थव्यवस्था असे संबोधत असतो. समजा तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे आहे आणि ती वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित होत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला पेट्रोलियमची गरज आहे आणि ते पेट्रोल पाहिजे असलेलं पेट्रोल आपल्याला आपल्या देशामध्ये कदाचित उत्पादन होत नसेल, तर त्यावेळेला ती वस्तू या यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरच्या देशातून आयात करून देऊन तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असते. म्हणजे ज्या काही वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित होतात, त्या वस्तू तर आपल्याला देण्याची यंत्रणा तर असतेच. त्या व्यतिरिक्त ज्या वस्तू आपल्याला आपल्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा देशामध्ये उत्पादित होत नाही आणि आपली गरज त्या वस्तूने भागत असेल, तर त्याही वस्तू उपलब्ध करून देण्याची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असते. म्हणजेच मानवाच्या सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठीची जी यंत्रणा कार्यरत असते, जे संघटन कार्यरत असतं, त्या यंत्रणेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. अशा प्रकारे आपण अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि अर्थव्यवस्थेच्या व्याख्या या ठिकाणी समजावून घेतलेल्या आहे. आता आपल्याला अर्थव्यवस्थेची विविध स्वरूपाची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. इथे अर्थव्यवस्थेची विविध 6 प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, अर्थव्यवस्था हे मानवनिर्मित आहे. इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आर मॅन मेड. म्हणजे आर्थिक संस्था या मानवनिर्मित आहेत. याचा अर्थ की जगाच्या पातळीवरती जेवढ्या देशांच्या अर्थव्यवस्था आहेत, त्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या मानवनिर्मित स्वरूपाच्या आहेत. म्हणजे मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी, आपल्या विविध प्रकारच्या गरजांना आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी एक विशिष्ट आर्थिक संस्थांची स्थापना केलेली आहे आणि ती मानवनिर्मित आहे. मानवाने आपल्या प्रयत्नातून या संस्था विकसित केलेल्या आहेत, आपल्या प्रयत्नातून या संस्था कार्यरत ठेवलेल्या आहेत. म्हणून अर्थव्यवस्था हे मानवनिर्मित आहे, असं आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे, आर्थिक संस्था हे नव्याने त्याची उभारणी होऊ शकते. इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स कॅन बी क्रिएटेड. म्हणजे नव्याने त्या आर्थिक संस्थांची उभारणी होऊ शकते. कॅन बी डेस्ट्रॉइड. म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या आर्थिक संस्था या बंद करता येतात किंवा डेस्ट्रॉय करता येतात. किंवा इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स कॅन बी रिप्लेस्ड ऑर चेंज्ड. अस्तित्वात असणाऱ्या आर्थिक संस्था यात आपल्याला बदल करता येते किंवा त्यात रिप्लेसमेंट आपल्याला त्या करता येत असतात. म्हणजेच आर्थिक संस्था यांची नव्याने उभारणी करता येते. पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या आर्थिक संस्था या नष्ट करता येतात आणि त्या जागेवरती नवीन आर्थिक संस्था ही सुरू करता येत असते किंवा त्यात आपल्याला बदल करता येत असतो. हे
अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नियोजित स्वरूपाची भारतीय अर्थव्यवस्थेची बांधणी जी केली गेली त्याची अंमलबजावणी 1951 पासून सुरू झाली. 1947 पूर्वीची भारताची अर्थव्यवस्था ही ब्रिटिश प्रणित म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली चाललेली अर्थव्यवस्था होती. त्याला स्वतंत्र भारतीय अर्थव्यवस्था अशा स्वरूपाची आयडेंटिटी नव्हती. 1947च्या नंतर भारतामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने 1951 पासून भारतीय अर्थव्यवस्थेची नव्याने ओळख या जगाच्या पातळीवर निर्माण झाली. म्हणजे विविध स्वरूपाच्या भारतातील कायद्यांच्या माध्यमातून घटनेच्या चौकटीच्या आधारावरती आपण एका स्वरूपाची अर्थव्यवस्था नव्याने त्याची उभारणी केलेली होती. नव्याने ती अर्थव्यवस्था आपण सुरू केलेली होती. म्हणून आपण म्हणतो की नवीन प्रकारची अर्थव्यवस्था किंवा आर्थिक संस्था आपण सुरू करू शकतो. क्रिएटेड म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताने अशा प्रकारे नव्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आधीची अस्तित्वात असणारी अर्थव्यवस्था ही संपुष्टात कशी आणता येते याचं उदाहरण पाहताना आपल्याला लक्षात येईल. युनायटेड युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स म्हणजे पूर्वीचा असणारा जो रशिया होता, ज्याला आपण USSR असे म्हणतो, संयुक्त रशिया, 1917 पूर्वी रशिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलशाहीचा प्रस्ताव होता. कामगारांची मोठी पिळवणूक होत आहे असं लक्षात आल्याच्या नंतर तिथे रशियन रिव्होल्यूशन म्हणजे 1917 मध्ये मोठ्या प्रमाणात रशियन राज्यक्रांती घडून आली. त्या राज्यक्रांतीच्या नंतर साम्यवादी अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. 1917च्या पूर्वी रशियामध्ये अस्तित्वात असणारी जी अर्थव्यवस्था होती किंवा आर्थिक संस्था होती ती भांडवलशाही स्वरूपाची होती. 1917च्या राज्यक्रांतीमध्ये तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था पूर्णतः मोडण्यात आली, पूर्णतः डिस्ट्रॉय करण्यात आली, पूर्णतः संपुष्टात आणण्यात आली आणि त्यानंतर मार्क्स आणि लेनिनच्या विचारधारेवरती एक साम्यवादी अर्थव्यवस्थेची नव्याने उभारणी करण्यात आली. 1917 पूर्वीची असणारी अर्थव्यवस्था ही संपविण्यात आली, संपुष्टात आणण्यात आली आणि 1917 नंतर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था त्या जागेवरती रिप्लेस करण्यात आली, त्या जागेवरती आणण्यात आली. म्हणजेच आर्थिक संस्था म्हणजे पूर्वीची असणारी आर्थिक संस्था ही संपुष्टात आणता येते आणि नव्याने एखाद्या अर्थव्यवस्थेची उभारणी करता येते व त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बदलही करता येतात. हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला अर्थव्यवस्थेचं सांगता येईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कीप ऑन चेंजिंग. म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व प्रक्रिया ह्या सातत्याने बदलणाऱ्या असतात व बदलत असतात. पूर्वीची असणारी अर्थव्यवस्था जशाला तशी आज रोजी किंवा भविष्यात आपल्याला पाहावयास मिळत नाही. 1950 मध्ये असणारी भारतीय अर्थव्यवस्था त्याही पेक्षा वेगळी अर्थव्यवस्था आपल्याला 1990 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर 2000 मध्ये वेगळी अर्थव्यवस्था पाहावयास मिळते. 2010 मध्ये स्वरूप वेगळं असतो आणि चालू काळामध्ये आपल्याला या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात बदल झालेले दिसून येतात. म्हणजे पूर्वीची असणारी अर्थव्यवस्था त्याच स्वरूपात आज रोजी अस्तित्वात असेल असं म्हणण्याचं कारण नाही. 1990च्या पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची होती. त्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे वेगळं होतं. 1990 नंतर मात्र
जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व घडामोडींमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झालेले दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल, अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगताना आपल्याला म्हणता येईल की अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घडामोडी या बदलणाऱ्या असतात, ते बदलत असतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उपभोग आणि गुंतवणूक हे 3 अत्यंत महत्वाचे घटक असतात की ज्या घटकावर पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. ते कशा प्रकारे? उत्पादन प्रक्रिया, अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये चालणारी उत्पादनाची प्रक्रिया ही महत्वाची असते. उत्पादनाच्या प्रक्रियेतून रोजगार निर्मिती होत असते. रोजगार निर्मितीतून लोकांना उत्पन्न मिळतं आणि त्या उत्पन्नाच्या मदतीने लोक विविध स्वरूपाच्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात, त्यांचा उपभोग घेऊ शकतात. म्हणजे व्यक्ती त्याच वेळेला उपभोग घेणार ज्या वेळेला त्याला उत्पन्न मिळणार, आणि उत्पन्न मिळवण्यासाठी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची प्रक्रिया चालू असणं गरजेचं असतं. उत्पादन प्रक्रियेतून लोकांना रोजगार मिळतो, म्हणजे लोकांची खरेदी शक्ती वाढते आणि त्या खरेदी शक्तीतून लोक विविध स्वरूपाच्या वस्तूंसाठी मागणी करतात, म्हणजे विविध स्वरूपाच्या वस्तूंची आणि सेवांचा ते उपभोग घेतात. जे काही रोजगारातून लोकांना उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातला काही हिस्सा लोक उपभोगासाठी वापरतात आणि काही हिस्सा बचत करून ठेवतात. बचतीच्या स्वरूपात जी रक्कम अर्थव्यवस्थेमध्ये शिल्लक राहते ती रक्कम गुंतवणुकीच्या स्वरूपात अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध होत असते. म्हणजेच सुरुवातीला उत्पादन प्रक्रिया चालते, त्यातून लोकांना रोजगार मिळतो, लोकांना उत्पन्न मिळतं, मिळालेलं उत्पन्न उपभोगासाठी वापरला जातो. उपभोगामुळे उत्पादित केलेल्या वस्तूंना मागणी येते. उत्पन्नातील काही हिस्सा बचत केला जातो आणि बचतीचा हिस्सा गुंतवणुकीच्या स्वरूपात अर्थव्यवस्थेत उपलब्ध होतो. त्या गुंतवणुकीतून परत उत्पादनाच्या प्रक्रियेला वेग येतं आणि अशा प्रकारे उत्पादनातून वस्तू निर्मिती, उपभोग, उपभोग्य वस्तूंना मागणी, गुंतवणूक अशा स्वरूपात ही अर्थव्यवस्था कार्यरत असते, अर्थव्यवस्था चालत असते. म्हणून अर्थव्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये हे 3 घटक उत्पादन, उपभोग आणि गुंतवणूक हे अत्यंत महत्वाचे घटक असतात. त्यानंतर आपण पाहू अर्थव्यवस्थेचं 5वं वैशिष्ट्य, याला आपण सरकारची देखरेख किंवा सरकारचा हस्तक्षेप असं म्हणतो. अर्थव्यवस्था चालविण्यासाठी सरकारची देखरेख असणे किंवा सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप असणे हे फार महत्वाचं असतं. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था असो, ती अर्थव्यवस्था सरकारच्या देखरेखीशिवाय किंवा सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय ती अर्थव्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच ती अर्थव्यवस्था पूर्णत्वात येऊ शकत नाही. सरकारच्या नियमावलीत किंवा सरकारने बनवलेल्या नियमाच्या अधीन राहूनच अर्थव्यवस्था चालवली जात असते. एकूणच देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची चौकटीची आवश्यकता असते आणि ती चौकट त्या देशाच्या शासनाच्या माध्यमातून तयार होत असते. म्हणून अर्थव्यवस्थेसाठी शासनाचे नियम, शासनाची देखरेख, शासनाचा हस्तक्षेप हे फार गरजेचं असतं. उत्पादनाची प्रक्रिया कशी असावी? वस्तू उत्पादन करण्यासाठी खाजगी संस्थांना महत्त्व द्यावं का सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून उत्पादन करावं? वितरणाची यंत्रणा काय असावी? लोकांच्या गरजा भागविण्यासाठी वस्तूंच्या किमतीवरती कोणाचं नियंत्रण असावं? लोकांपर्यंत वस्तू कशा पद्धतीने पोहोचवण्यात यावेत, त्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत असावी? कृषी क्षेत्र
औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये चालू असणारी उत्पादनाची प्रक्रिया ही सुरळीतपणे कशा पद्धतीने चालू ठेवता येईल या सर्वांच्या संदर्भात, त्याचबरोबर देशाच्या बाहेरील इतर अर्थव्यवस्थांशी संबंध प्रस्थापित करताना ते संबंध कसे असावेत या सर्वांवरती देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही शासनाची असते. या सर्व प्रक्रियांमध्ये आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची जबाबदारी ही सरकारची महत्वाची जबाबदारी असते आणि म्हणून अर्थव्यवस्था चालविण्यासाठी सरकारचं देखरेख, सरकारचं नियंत्रण, सरकारचा हस्तक्षेप हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगत असताना सरकारी देखरेख हे एक महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेचे विविध स्वरूप. या जगाच्या पातळीवरती ज्या विविध देशांच्या अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थांचे स्वरूप आपल्याला वेगवेगळे असल्याचे लक्षात येतात. काही अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाच्या आहेत, काही अर्थव्यवस्था साम्यवादी स्वरूपाच्या आहेत, काही अर्थव्यवस्था या मिश्र स्वरूपाच्या आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेचे जे स्वरूप आहे, जी रचना आहे, ती रचना भिन्न भिन्न स्वरूपाची असल्याची आपल्याला दिसून येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्व उत्पादनाचे घटक खाजगी यंत्रणेकडे सुपूर्द केलेले असतात. समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व उत्पादनाच्या घटकांची मालकी ही सार्वजनिक असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोहोंचं सहअस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. त्या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी कशा स्वरूपाची आहे, त्याचबरोबर त्या देशांमध्ये कोणत्या प्रकारची विचारधारा प्रगल्भ आहे किंवा कोणत्या प्रकारची विचारधारा अस्तित्वात आहे या विचारधारेवरून, सामाजिक पार्श्वभूमीवरून, ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून त्या देशातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप किंवा अर्थव्यवस्थेची रचना ही निश्चित होत असते, ही ठरत असते. तर अशा प्रकारे आपल्याला विभिन्न प्रकारच्या अर्थव्यवस्थांची रचना देखील या ठिकाणी पाहायला मिळत असते. अशा प्रकारे या 6 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्थेची विविध वैशिष्ट्ये यांचं स्पष्टीकरण देऊ शकतो. यानंतर माझ्या पुढील लेक्चरमध्ये मी आपल्या अभ्यासक्रमाचा पुढचा मुद्दा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.